हाय फ्रेंड्स, मित्रांनो, काल आपण 2.2 पोएम पाहिली, अभ्यासली. द नेम ऑफ द पोएम वॉज इंडियन व्ह्युअर्स बाय सरोजिनी नायडू. त्याच्यावर मी सकाळी नुकतीच तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी पाठवली आणि तुम्हाला त्याच्यावर मेन्शन केलं होतं की ती ॲक्टिव्हिटी लिहून ठेवा. वाटल्यास तर सॉल्व करायला सुरुवात करा. कदाचित तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला असेल, नसेल तर लिहून जरी ठेवलं असेल. ओके माय फ्रेंड्स, असो, एकदा मी कवितेचं वाचन करतो, थोडक्यात मी एक्सप्लेनही करतो, त्यानंतर आपण ही ॲक्टिव्हिटी सोडवू जी तुम्ही आपल्या ग्रुपवर लिहिली असेल 1 by 1. ते 4 ॲक्टिव्हिटी आहेत. 4 थोडक्यात आपण त्यांना क्वेश्चन म्हणू, सब क्वेश्चन्स म्हणून त्या ॲक्टिव्हिटीचे, तर ते आपण सोडवू. पोएम होती आपली इंडियन व्ह्युअर्स. थोडक्यात भारतीय विणकाम करणाऱ्या व्यक्तीचे चित्र आहे. थोडक्यात तो एक जीवन प्रवाह आहे की सरोजिनी नायडू यांनी ते जीवन प्रवाह दाखवलेला आहे. ओके माय फ्रेंड्स, इंडियन व्ह्युअर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो गे. आता कवीने त्या व्ह्युअर्सला प्रश्न केला की तू एवढं आनंदाने एवढं ते व्ह्यू का करतोय. थोडक्यात काल आपण ते अभ्यासलं होतं. त्याचं उत्तर आहे, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्कॉन वाईल्ड, वी वेव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. तर आम्ही त्या नवीन बाळाच्या जन्म निमित्त नवीन कपडा शिवत आहोत किंवा तयार करत आहोत किंवा विणवत आहोत, असं पहिल्या स्टँजेचं थोडक्यात मतलब आहे. त्यानंतर मग व्ह्युअर्स वेविंग ॲट हॉल ऑफ नाईट, संध्याकाळ होते. पुन्हा त्यांनी ते काम सुरू केलं. प्रश्न केला, वाय डू यू वेव अ गारमेंट सो ब्राईट. एवढ्या तेजोमय क्लॉथ, छान अट्रॅक्टिव्ह क्लॉथ तुम्ही का विणता आहेत. उत्तर दिलं पहा, लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. त्या पिकॉकच्या, त्या मोराच्या जे सॉफ्ट फिदर आहे, पल्प मीन्स सॉफ्ट फिदर, एक पिसे आहेत त्याप्रमाणे, ज्याचे कलर कसं आहे पर्पल आणि ग्रीन, तसे आम्ही कपडे विणतो आहे. वी वेव द मॅरेज वेव्हिल्स ऑफ अ क्वीन. आम्ही लग्नामधल्या एका राणीसाठी जसं झगा लागतो ना, कपडे लागतात ना, त्या प्रकारे आम्ही विणतोय. त्यानंतर लास्ट स्टांजा आहे, व्ह्युअर्स वेविंग सोलेम अँड स्टील. आता शेवटी रात्री, व्हॉट डू यू वेव इन द मूनलाईट चिल. अगदी मध्यरात्री त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये तुम्ही अगदी निश्चिंतपणे किंवा अगदी उदासीनपणे तुम्ही हा कपडा म्हणा किंवा हे विणकाम का करत आहात उदासीनपणे. शेवटच्या स्टँडाचं उत्तर पहा त्यांचं, व्हाईट ॲज अ फिदर ॲज व्हाईट ॲज अ क्लाउड. आम्ही पांढरा कपडा विणतो आहोत, त्या क्लाउडसारखा, त्या पंखासारखा, फिदर्ससारखे, पिसासारखा. वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. आम्ही त्या मेलेल्या माणसाचं कफन तयार करत आहोत, पांढरं शुभ्र. अशा 3 स्टेज त्यांनी दिलेले आहेत. ओके माय फ्रेंड्स, आता तुमच्यासमोर मी ॲक्टिव्हिटी लिहून दिलेली आहे किंवा तुम्हाला सेंड केली आहे. पहा आता, A1 ॲक्टिव्हिटी नंबर 1, ग्लोबल अंडरस्टँडिंग कम्प्लीट टेबल. हा टेबल पूर्ण करायचा आहे. टाईम ऑफ द डे, आता ते तीन आपल्या स्टांजा दिले आहेत, त्या ठिकाणी 3 काळ वेळ आहे. एक आहे अर्ली मॉर्निंग, दुसरा आहे लेट इन द इव्हिनिंग आणि तिसरं आहे कोल्ड नाईट, मध्यरात्री. आता पहा, आणि व्ह्युअर्स वर्क, त्या ठिकाणी तो व्ह्युअर्स काय काम करतो. आता अर्ली मॉर्निंग काय करतो, बघतो, हे वेव द रोब्स ऑफ न्यू चाइल्ड. इथे काय म्हणतो मग, किंवा जे वेव्स रोब्स फॉर चाइल्ड, असं जरी म्हटलं तरी हे कम्प्लीट होतं टेबल. काय, व्ह्युअर्स वर्क, त्याने केलेलं काम. त्यानंतर मग लेट इन द इव्हिनिंग, आता पुस्तकात पहा, ते संध्याकाळी काय करतो, दे वेव द मॅरेज रिव्हल्स ऑफ अ क्वीन. दे वेव्स मॅरेज वेव्स ऑफ अ क्वीन. आणि शेवटच्या कोल्ड नाईटला ते काय करतात, दे व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड.
They view a dead man's funeral श्राउड. अशा प्रकारची ही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी कंप्लीट झाली. मित्रांनो, तुम्हाला हे व्यवस्थित फील करायचं आहे. ओके, नोट डाऊन. त्यानंतर सेकंड जी ऍक्टिव्हिटी होती ती होती इन्फरन्स बद्दलची. E2 तिचा आपण थोडक्यात आकलनासंबंधी and the question was, or the activity was, weavers weaving solemn and steel. Weavers weaving solemn and steel असं वाक्य आहे त्या ठिकाणी. टेल द मूड ऑफ द व्ह्युअर्स. फ्रॉम दिस लाईन. किंवा व्ह्युअर्स अँड इट्स रिझन ऑल्सो असं म्हटलं आहे. काय ऍक्टिव्हिटी की जे व्ह्युअर्स आहेत ते कपडे विणत आहेत किंवा ते कापड विणत आहेत. कशा प्रकारे? सोलेम अँड स्टील. अगदी शांतपणे उदासीनपणे ते तो कापड विणत आहेत. तर मग ते द मूड ऑफ द व्ह्युअर्स. त्या ठिकाणी त्या व्ह्युअर्सचा तुम्हाला मूड सांगायचं आहे. त्यांची मूड कशी आहे हे लिहायचे आणि त्याचं मागचं कारण. शेवटच्या स्टार्ट तुम्ही पाहिला असेलच. ओके, त्या ठिकाणी त्यांचा मूड दाखवलाय त्यांनी. मित्रांनो, व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. ते फ्युनरलचं ते कपडे विणत आहेत. तर मग तुम्हाला काय ते मूड, देअर मूड was still and sad. काय होतं त्यांचा मूड? शांत होता आणि दुःखी होता. त्याच्यावरून दिसतं. पुन्हा तुम्हाला रिझन सांगायचं आहे. they were unhappy because असं कारण द्यायचं आहे. they were weaving funeral shroud for dead person. कारण ते शाळा का होते अनहॅपी का होते? बिकॉज दे वेअर विविंग फ्युनरल श्राउड. कारण ते मृत्युमुखी पावलेल्या व्यक्तीसाठी कपडा विणत होते. एवढं जरी कारण लिहिलं तरी भरपूर झालं. ओके माय फ्रेंड्स. त्यानंतर मग पुढची ऍक्टिव्हिटी होती ती होती पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी. पर्सनल त्यांनी काय
Economic condition of Indian viewers is not good. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, आज जे विणकाम करतात त्यांची आज इकॉनॉमिक कंडिशन चांगली नाही, असं त्यांनी एक विधान मांडलेलं आहे. सो सजेस्ट गव्हर्नमेंट असं काही क्वेश्चन येतो, गव्हर्नमेंट सपोर्ट टुडे. तर तुम्हाला सुचायचं की त्यांना गव्हर्नमेंट सपोर्ट कसा पाहिजे किंवा त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे. आता त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन, कोणती कंडिशन, इकॉनॉमिकल कंडिशन खराब का झालेली आहे, ते कारण तुम्हाला द्यायचे. टुडे वर्ल्ड इज अँड इंडस्ट्रियलायझेशन. आजचं जग कसं आहे, इंडस्ट्रियलायझेशनचं आहे. देअर इज न्यू टेक्निक अँड qualities regarding to fabric or cloths. त्या फॅब्रिक संबंधी किंवा कपड्यांसंबंधी नवीन नवीन टेक्निक आज आलेली आहे. सो viewers can't face the burden of industrialization. थोडक्यात आपण हे उत्तर मानलो की हे जे व्ह्युअर्स आहे, विणकाम करणारे आहेत, ते इंडस्ट्रियलायझेशनचे जे बर्डन आहे ते फेस करू शकत नाही, कारण आज नवीन टेक्निक आहेत फॅब्रिक्सबद्दल किंवा क्लॉथ्सबद्दल. हे तिचं रिझन आहे. अशा प्रकारची ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला लिहायची, नोट डाऊन करायची. मित्रांनो, हे नोट डाऊन करा, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला असं लिहावं लागेल ॲन्सर होऊन, याच्यापेक्षा जास्त लिहावं लागेल. आणि शेवटची जी ॲक्टिव्हिटी होती ती होती पोएटिक डिव्हाइसेस संबंधी. हे फोर आणि ती होती द राईम स्कीम इन द फर्स्ट स्टँडर्ड इज ABAB. आय थिंक टेल द राईम स्कीम. थोडक्यात सांगतो की राईम स्कीम तुम्हाला सांगायची होती. टेल स्कीम. आता पोएमचा अभ्यास केल्यावर तुम्हाला लक्षात येईल, व्ह्युअर्स वेविंग ॲट ब्रेक ऑफ डे, व्हाय डू यू वेव अ गारमेंट्स ऑफ, वाय डू यू वे गारमेंट्स सो गे. तर पहा या ठिकाणी डे, गे, वाईल्ड, चाइल्ड अशा प्रकारचे यमक रायमिंग पेअर्स आहेत. ठीक आहे, तर त्या ठिकाणी पहा आता तो आहे रायमिंग स्कीम. काय पहा, डे म्हणजे थोडक्यात ए आणि गे पुन्हा ए, वाईल्ड बी आणि चाइल्ड बी. आता ही झाली एक रायमिंग स्कीम. दुसऱ्या स्टँडर्डमध्ये पहा
नाईट ब्राईट पुन्हा सेम तसंच आहे. नाईट ब्राईट म्हणजे ए नाईट ब्राईट. नंतर ग्रीन क्वीन पुन्हा तसं सेम बी. आणि शेवटच्या स्टांजामध्ये स्टील चिल थोडक्यात सेम ए. आणि क्लाउड श्राउड बी. My answer, the rhyming scheme is as above. वरील दर्शवल्याप्रमाणे रायमिंग स्कीम आहे. किंवा मग रायमिंग स्कीम इज हे लिहिलं तर चालेल. AABB AABB and AABB. ओके, अशा प्रकारचं तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. आता मी तुम्हाला जमलं तर आज एक ॲक्टिव्हिटी पाठवून याच्यावर ती पुन्हा सॉल्व करा. ओके, आणि नंतर मग मी उद्या ब्रेन स्टॉर्मिंगचा जो भाग आहे पोएमवरचा तो व्यवस्थित समजून सांगेन, त्याचं लिखाण करा. ओके माय फ्रेंड्स, आणि रिप्लाय द्या, रिस्पॉन्स द्या. ओके, गुड डे.